जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, मी शुभम मुडके पाटील, जागर जनस्थान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज दिवसभरातील बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, मी शुभम मुडके पाटील, जागर जनस्थानच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज नवीन विषय जागर जनस्थानच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन येतोय। नाशिकमध्ये छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे दिलीप खैरे यांची देखील सध्या मोठ्या प्रमाणात पक्षाने त्यांच्यावर दिलेल्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांना सध्या दिलीप खैरे हे पुढील काळात विधान परिषदेचे आमदार असतील असा देखील अनेकांकडून दावा केला जातोय। सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाच्या सरचिटणीसपदी दिलीप खैरे यांची वर्णी लागली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून दिलीप खैरे यांची निवड करण्यात आली आहे। छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक म्हणून दिलीप खैरे यांची ओळख आहे। दिलीप खैरे हे अनेक दिवसांपासून छगन भुजबळ यांच्या पडत्या काळापासून त्यांच्या सोबत आहे। मात्र दिलीप खैरे यांना कुठेतरी आमदारकीसाठी अनेकदा त्यांचं नाव देखील निश्चित झालं होतं। मात्र पक्षाच्या अनेक ठिकाणच्या मोर्चा बांधणीनंतर पक्षातील अनेक इतर पदाधिकाऱ्यांना संधी देण्यामध्ये दिलीप खैरे यांचं नाव अनेकदा आपल्याला वगळल्याचं देखील पाहायला मिळालं। मात्र नाशिकमधील छगन भुजबळांचं बळ जे आपण म्हणतो त्यासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न करणाऱ्यांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे दिलीप खैरे। दिलीप खैरे यांचं कार्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनेक महत्त्वाच्या आंदोलनासोबतच आपण पाहिलंय। मात्र नाशिककरांसाठी एक महत्त्वाची पर्वणी घेऊन येणाऱ्या छगन भुजबळांच्या विकास कामांसाठी दिलीप खैरे हे अग्रेसर असल्याचं पाहायला मिळत आहे। पडद्याच्या मागे अनेक ठिकाणी दिलीप खैरे आपल्याला पाहायला मिळतात। मात्र अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आणि छगन भुजबळांच्या अनेक निर्णय क्षमतेमध्ये दिलीप खैरे हे अग्रेसर असल्याचं पाहायला मिळतं। दिलीप खैरे सध्या छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यामध्ये रमले। मात्र दिलीप खैरे यांच्या नावासमोर आमदार हे नाव केव्हा लागेल असे देखील अनेक खैरे यांच्या समर्थकांमधून आपल्याला ऐकायला मिळतं। मात्र दिलीप खैरे हे अनेक दिवसांपासून सातत्याने समता परिषद त्याचबरोबर छगन भुजबळांच्या अनेक ठिकाणच्या राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। दिलीप खैरे यांच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या निर्णय क्षमतेमध्ये दिलीप खैरे त्याचबरोबर त्यांचे अनेक समर्थक आपल्याला अग्रस्थानी पाहायला मिळतात। मात्र येणाऱ्या काळात दिलीप खैरे यांच्या माध्यमातून पक्षासाठी देखील महत्त्वाचे ध्येय धोरण आपल्याला अनेकदा पाहायला मिळाले। छगन भुजबळ यांच्या सोबत कायम निष्ठावान असलेले दिलीप खैरे यांना पुढील काळात विधान परिषदेमध्ये जागा मिळणार का अशा देखील चर्चा सध्या नाशिकमध्ये रंगू लागल्या। मात्र भुजबळ समर्थकांसोबत अनेक दिलीप खैरे यांचे हितचिंतक देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। रवींद्र पगार त्याचबरोबर रंजन ठाकरे आणि दिलीप खैरे हे अनेक ठिकाणी आपल्याला अग्रस्थानी भुजबळ यांच्या मागे पुढे पाहायला मिळतात। छगन भुजबळांचे अनेक महत्त्वाचे कार्य त्याचबरोबर राजकीय प्रवास आणि राजकीय अनेक ठिकाणच्या डावपेचांमध्ये देखील दिलीप खैरे यांचं नाव अग्रस्थानी घेतलं जातं। अजित पवारांच्या बंडानंतर सध्या राष्ट्रवादी कुणाची हा देखील मोठा पेच महाराष्ट्रासमोर आहे। मात्र दिलीप खैरे यांच्या सोबत अनेक समता परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या मोठं बळ छगन भुजबळांच्या मागे नाशिक जिल्ह्यामध्ये आपण बघतोय। एक महत्त्वाचा नेता म्हणून छगन भुजबळ यांचं नाव राज्यभर घेतलं जातं। राज्याचे उपमुख्यमंत्री पद देखील छगन भुजबळ यांनी भूषवलंय। मात्र या छगन भुजबळांचा महत्त्वाचा नाशिकमधील विश्वासू कोणी असेल तर ते दिलीप खैरे आहेत। सध्या दिलीप खैरे यांच्यावर राज्याचं प्रदेशाचं सरचिटणीस पद हे देण्यात आलंय। मात्र पक्षासोबत छगन भुजबळ हे पुढील काळात आपल्याला पुन्हा एकदा मोठ्या जबाबदारीनं पाहायला मिळतील। पण सध्या छगन भुजबळांचे खंदे समर्थक म्हणून दिलीप खैरे यांना विधान परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार का हा प्रश्न देखील नाशिककर आता विचारू लागले आहे। दिलीप खैरे यांचे समर्थक देखील आपल्या सोबत अनेक ठिकाणी चर्चेसाठी येतात। मात्र
पडद्यामागील चर्चांमध्ये आणि ऑफलाईन चर्चांमध्ये देखील दिलीप खैरेंचे कार्यकर्ते हे पुढील काळात दिलीप खैरे हे आमदार म्हणून दिसतील असाच दावा करताय। मात्र नक्कीच दिलीप खैरे यांच्या पुढील राजकीय कार्याला आमच्या देखील शुभेच्छा। मात्र अशा अनेक महत्त्वाच्या नेत्यांची कार्य बघण्यासाठी जागर जनस्थानच्या स्पेशल रिपोर्टला नक्की आपण आवर्जून बघा आणि आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील कळवा। पुन्हा भेटूया अशाच काहीतरी नवीन विषयासोबत। बघत राहा जागर जनस्थान, सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। हवामान विभागाने पुढील 3 दिवस नाशिकसह नगर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे। राज्यात पुढील 3 दिवस जळगाव, नाशिक, नगरसह अन्य जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। तसेच धुळे, नंदुरबार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण कोकण भागात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात येतोय। नाशिकचे किमान तापमान 12.8 अंश सेल्सिअसवर शुक्रवारी नोंदवलं गेलं। थंडीचे दिवस असताना अचानक पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यानं बळीराजा मात्र चिंताग्रस्त झालाय। नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। नाशिकमध्ये द्राक्ष, कांद्यांचं इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। सततच्या होणाऱ्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी मात्र चिंतेत सापडलाय। कष्टाने पिकवलेली पिके मात्र आता जमीनदोस्त होण्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटू लागले। त्यामुळे जर अवकाळी पाऊस झाला तर पिकांचं अधिक नुकसान होण्याची भीती देखील शेतकऱ्यांना सतवते। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बंदी असतानाही नायलॉन मांजा विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2-4 पथकानं रंगेहात पकडलं असून त्याच्याकडून दुचाकी आणि मांजा असा 46,000 रुपयांचा ऐवज हस्तगत केलाय। पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजामुळे पशुपक्षी तसेच माणसेही जखमी होण्याच्या घटना घडल्या। काहींना जीवावरी भेटले। त्यामुळे नायलॉन मांजा वापरण्यास बंदी असताना छुप्या पद्धतीने मांजा विक्री केला जातोय, त्यावर पोलिसांची करडी नजर आहे। गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2च्या पथकानं नुकतीच एकावर कारवाई केली आहे। देवळली कॅम्प येथील भगवती देवी मंदिर परिसरात राहणारा विशाल मोरे हा मोनोकाइट नावाचा नायलॉन मांजा विक्रीसाठी भगूर बस स्टँड मागे आला होता। गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, पोलीस हवालदार गुलाब सोनार, राजेंद्र घुमरे, शंकर काळे, विजय वरंदळ यांनी धाड टाकून मोरे यास ताब्यात घेतलं। त्याच्याकडून दुचाकीसह मांजा असा एकूण 46,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। पुढील कारवाईसाठी त्याला देवळली कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतलाय। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड वडनेर पाथर्डी रस्त्यावर डोक्यावर कोयत्याने वार करून 1,68,000 रुपये लुटणाऱ्या काही दिवसात जेरबंद केलाय। या व्यापाऱ्यांच्या वतीनं पोलीस आयुक्त मोनिका राऊत यांच्यासह त्यांच्या पथकाचा त्यांनी सत्कार केला। वडनेरे पाथर्डी रस्त्यावर 18 डिसेंबरला कारमधून आलेल्या चौघांनी दुचाकीला कट मारला। खाली उतरून प्रकाश मरसाळे यांच्याकडील 1,68,000 रुपये असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला। मरसाळे यांनी विरोध केला असता कोयत्यानं त्यांच्या डोक्यावर वार करून बॅग हिसकावून पळ काढण्यात आला होता। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगानं तपास चक्र फिरवण्यात आले होते। पोलिसांच्या पथकानं अवघ्या 8 दिवसातच आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 1,40,000 रुपये हस्तगत करण्यात आले। पोलिसांच्या कारवाईनं व्यापारी वर्ग मात्र सुखावला। उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद वाघ, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस हवालदार विनोद लखन, पोलीस शिपाई अनिल शिंदे, जय शिंदे, पंकज करपे, सूरज गवळी, सौरभ लोंढे, संदेश रगतवान, राहुल जगताप यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला। यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजन शेठ, बच्चूमल गोरखहिरे, नारायण कारडा यांसह अन्य व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। उपनगर पोलीस स्टेशनमध्ये काही दिवसांपूर्वी जो 394चा प्रकार घडला होता, त्याच्यामध्ये व्यापाऱ्याकडचे वसुली करून जात असलेले जे पैसे होते ते एका व्यक्तीने या ठिकाणी चोरून लुटून नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता। तर ते डिटेक्शन हे उपनगर पोलीस स्टेशन मार्फत या ठिकाणी करण्यात आलं होतं। त्यातला पूर्ण मुद्देमाल या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेला आहे।
सर्व आरोपींना बेड्या ठोकण्यामध्ये उपनगर पोलीस स्टेशन आणि त्यांच्या टीमला यश आलेलं आहे। ह्या यशामुळे आणि हे केलेल्या कामगिरीमुळे आज व्यापारी वर्गाने जे उपनगर पोलीस स्टेशनचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे, त्यातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाची जी कौतुकाची थाप दिलेली आहे, त्याबद्दल मी सर्व व्यापारी वर्गाचे या ठिकाणी नाशिक पोलिसांच्या वतीने आभार मानते। असंच या ठिकाणी काम उपनगर पोलीस स्टेशन मार्फत देखील वेळोवेळी होत राहणार आहे आणि आपण व्यापाऱ्यांना या प्लॅटफॉर्मच्या आधारे मी निर्धास्त करते की कुठल्याही प्रकारे मनामध्ये भीती वाटू देऊ नका। तुम्ही सुरक्षित हातामध्ये या ठिकाणी आहात। सुरक्षित नाशिक ठेवणं हीच आमची जबाबदारी या ठिकाणी आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। राज्यपाल रमेश बैस हे आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी नाशिक पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय। पंचवटीतील काळाराम मंदिरात राज्यपाल रमेश बैस यांनी दर्शन घेतले। त्यांच्या हस्ते मंदिरात आरती व पूजा विधी देखील केली गेली आहे। राज्यपाल रमेश बैस यांची मुंबई राजभवन या ठिकाणून हेलिकॉप्टरने नाशिक शहर पोलीस मुख्यालयाच्या हेलिपॅडवर आगमन झाले। तेथून ते पंचवटीतील काळाराम मंदिरात आरती केली। त्यानंतर त्र्यंबकेश्वर रोडवरील संदीप फाउंडेशन येथे पदवीदान समारंभासाठी ते हजेरी लावत आहे। राज्यपाल रमेश बैस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात कडक बंदोबस्त पाहायला मिळतोय। त्यामुळे सध्या नाशिक शहरात सुरक्षिततेची खबरदारी देखील घेण्यात आली आहे। पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। याशिवाय शीघ्रकृती दलासह राखीव तुकडीही सज्ज आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये सुमारे 450 पोलिसांचा नाशिक शहरात बंदोबस्त तैनात करण्यात आला। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। शासनाचा प्रमुख कलेक्टरच असतो। कलेक्टरलाच विचारलं पाहिजे ना की हा विषयात काय झालं। पण त्यांनी क्लिअर केलं की आम्ही आमच्याकडनं अप्रूव्हल दिलेला होता, त्याला मान्यता दिलेली होती। ससून प्रशासनाकडनं काय चूक झाली त्या चुकीची माहिती घेऊन आज संध्याकाळपर्यंत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असं कलेक्टरने मला उत्तर दिलं। त्याच्यामुळे मी ससून मधून लगेच बाहेर पडलो। पण तुम्ही त्यांच्यावरती पण चिडले होते ना, तुम्ही म्हणले की मागासवर्ग आमदाराला अशा पद्धतीने, हे तर तुम्ही बोलले ना? बोललो असं संवाद मी केला त्यांच्याशी, त्यांनी नाही माझ्या काय संवाद केला त्यांना की मी त्यांना म्हटलं जाणून बघून मागासवर्गीय आमदाराचा तुम्ही अपमान करताय, हे बोललो ना मी त्यांना। म्हणजे त्यांनी नाव टाकलं नाही, त्याचा विषय त्यांनी सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत पाठीमागं कोण आहे, कोणाकडनं चूक झाली त्याची योग्य चौकशी करून आज संध्याकाळपर्यंत कारवाई करू। भाजपचे आमदार खासदार अशा पद्धतीने उद्धट वागतात, त्यांना काही परमिट मिळालंय का? सुषमा अंधारे आणि विजय वडेट्टीवार माझे चांगले मित्र आहेत आणि सुषमा अंधारेंना दुसरं काहीच काम नाही। त्यांनी योग्य सगळ्या प्रकाराची माहिती घेतली पाहिजे आणि त्या विषयावर बोललं पाहिजे। त्या मोठ्या आणि त्या अभ्यासू आणि सगळं ग्राउंड लेवलवर असणाऱ्या त्या नेते त्यांनी खरं तर ही परिस्थिती काय नेमकी झाली त्याची त्यांनी माहिती घेऊन त्याच्यावर बोललं पाहिजे। त्याच्यावर फार काय बोललं राष्ट्रवादीच्या पण एका नेत्याला तुम्ही बोललो ना दादा, बोललो ना। एक मिनिट कमळेंना नक्की झालंय काय? सुनील भाऊ असं विचारलं जाते की काय घडलं तुमच्या लेखी, काय घडलं? मला जे आता मी जेव्हा कार्यक्रमातून बाहेर पडलो, सकाळी लवकर उठल्यामुळे नाश्ता झालेला नव्हता, पोळ्या खायच्या होत्या त्याच्यामुळे घाई गडबडीत बाहेर पडलो। तर इथं आल्यानंतर मला सगळं माहिती झालं की हे सगळं लाईव्ह सुरू झालेलं आहे। काय झालं हेच मला कळालेलं नाही मुळात, आणि मी कोणाला मारहाण करण्याचा संबंधच नाही, त्याला का मारणार मी? बरोबर, तो कोण व्यक्ती आहे, त्याचा माझा परिचय नाही किंवा कुठला वाद नाही, तर मी कशी मारणार त्याला? काय संबंधच नाही त्याला मारहाण करण्याचा। कोणाच्या कानाखाली नाही मारलं? नाही, पण ते समोरून स्टेजवरून उतरत असताना तो आडवा आला, मी त्याला ढकलून बाजूला झालो आणि लगेच निघालो। तिथं जर वाद झाला असता, मारामारी करायची त्याला, तर तिथं थांबलो असतो ना, मी बाजूला आलो तिथं लोक। पण त्या व्हिडिओमध्ये, त्या दृश्यामध्ये दिसतंय की तुम्ही कर्मचाऱ्याच्या, पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली देतात, मारतात, अगदी स्पष्टपणे दिसतंय। आणि तुम्ही पुन्हा बघा ते काय आहे ते, मी काय पाहिलेलंच नाही, तुम्ही बघा, खात्री करा। मारहाण करायची, काउन्सिलात मारायचा कशी हे असती, पोझिशन असते आणि कसं झालं ते, तो व्हिडिओ काय झालं तुमच्याकडे ते बघा।
बस नाही, आमच्याकडे व्हिडिओ आहे, आम्ही दाखवतो. दुसरं सुनील भाऊ की राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत वैद्यकीय कक्ष विभागाचे महाराष्ट्राचे, त्यांना देखील तुम्ही कानाखाली मारली असा पण आरोप होतो. त्यांनी पण केलेला आहे. त्यांनी पण आरोप केला असेल, पण माझा त्यांच्याशी ते तर मला ओळखत बी नाही, तुम्ही त्यांना ओळखत बी नाही. रुपाली चाकणकरांबरोबर मी चालत होतो तर त्यांनी सांगितलं चाकणकरांनी की अरे आमदारांना वेळ दे, पुढे आमदारांना, तर ते धक्का मारत होता. जे सिव्हिलवर पोलीस होते त्यांनी बाजूला वाढला आणि खाली त्यांच्या जिल्ह्यात काय झालं मला नेमकं मी कार्यक्रमात निघून गेलो. मागे राग पत्रकारांवर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर काढण्याचा काय विषय, राग प्रशासनावर काढायचा होता तर कलेक्टरांशी बोललो, कलेक्टरांनी माझं समाधान केलं आणि कलेक्टरांनी सांगितलं की ज्या याच्यात आमच्याकडनं अप्रोच दिला गेला होता हे कौन्सिलवर स्थानिक लोकप्रतिनिधींचं नाव का नाही टाकलं गेलं याची योग्य ती चौकशी करून संध्याकाळपर्यंत जो दोषी असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करेल. राग प्रशासनावर काढला पाहिजे, या कार्यकर्त्यांवर आणि पोलीस तिथं होता म्हणता तुम्ही, त्यांच्यावर राग काढण्याचा माझा कसं राग तुम्हाला आज आला होता की स्थानिक आमदार नाव असायला जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात? जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, पण राग यायचं तिथं काय तसं का मी आज गेले 40 वर्ष राजकारणात आहे, 25-30 वर्ष झालं लोकप्रतिनिधी. अरे राग करणं आणि तिथं करणं ते कोणावर राग काढायचा हा तुम्हाला कळतं ना. चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या माणसावर राग काढणं राग येण्याचा संबंधच नाही. तुम्ही की तुम्ही त्या कर्मचाऱ्याच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली देत आहात, ही दृश्य दिसत आहेत, सगळेजण स्टेजवर येताना असं त्याच्यावर व्हिडिओ बघा, तुम्ही बघा तुम्ही व्हिडिओ तुम्हाला माऊली किरण तसंच बघा. आमदार सुनील कांबळे हे आज आक्रमक होत 2 जणांना कानशिरात लगावल्याचा व्हिडिओ देखील आपल्या समोर आलेला होता. मात्र याचा विरोध किंवा याचा खंडन आज त्यांनी व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र हा व्हिडिओ सगळीकडे प्रसारित होत असून त्यांनी या आरोपाचं खंडन जरी केलं असलं तरी कौन्सिलावरती नाव लिहिलं नाही म्हणून त्यांना हा राग अनावर झाला असल्याचं त्यांनी जिल्हाधिकारी यांना देखील बोलून दाखवलं होतं आणि त्यासोबतच तिथले प्रशासकीय अधिकारी असतील त्यांना देखील सुनावलं होतं. त्यासोबतच स्टेजवर देखील ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत होते आणि आता ते आपल्याला जाताना देखील पाहायला मिळते. कुठल्याही प्रश्नाचं त्यांनी स्पष्ट उत्तर दिलेलं नाहीये. मात्र याबाबत आता पुढची भूमिका सरकार म्हणून सरकार काय घेईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. म्हणून मी आदित्य पवार, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. शरद पवारचं झालं काय? शरद पवारचं झालं काय? झालं काय? देश में रहना होगा, देश में रहना होगा, देश में रहना होगा. पंडित नथुराम जी गोडसेंचा, पंडित नथुराम जी गोडसेंचा. हाँ, हिंदू राष्ट्र भारत हमारा है. यहाँ पे शरद पवार के विचार की नहीं चलेगी. हे विचार पंडित नथुराम जी गोडसे, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे आम्ही पाईक आहोत. आणि ज्या प्रकारे शरद पवार कुटुंबीय ह्या बँकेच्या मागे म्हणजे तो कार्टा रोहित ज्या प्रकारे सभागृहामध्ये खोटं बोलत होतं, त्या रोहित्यानं हे विचार करायला पाहिजेत होतं, हे रोहित्या तू माननीय सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठा नाहीस, हे लक्षात घेतलं पाहिजे. कंटेम्प्ट केला रोहित पवारनं. त्याचं कारण आहे माझी जी भाषा आहे ही कास्तकराची भाषा आहे, गुराख्याची भाषा आहे. आणि रोहित तुला जबाब पावली विचारतील कष्टकरी. सांगायचं तात्पर्य की व्यवस्थापकीय संचालक यांची नियुक्ती आज सभागृहामध्ये 2 तास चर्चा झाल्याच्या नंतर ही काही मराठा संघटना आणि रोहित पवार या लोकांनी चुकीच्या पद्धतीने चर्चा घडवून आणून चुकीच्या असा फास निर्माण करण्यात आला. परंतु आज सर्वोच्च न्यायालयाचे दाखले, उच्च न्यायालयाचे दाखले, भारतीय संविधानाच्या 97व्या घटना जी दुरुस्ती आहे ती दाखवण्यात आली आणि
मेजॉरिटी ओपिनियननी व्यवस्थापकीय संचालक श्री सौरभ पाटील यांची निवड वैध आहे आणि हे सगळा रिपोर्ट आपण सहकार आयुक्ताला पाठवावा। त्यासोबतच आम्ही हे सगळे दस्तावेज सहकार आयुक्तांची दिशाभूल केलेले, सहकार आयुक्तांना कुणी कुणी फोन केले, कोणी जे DDR काळे साहेब त्यांना फोन केले, याची चौकशी सहकार सन्माननीय मंत्री दिलीप वळसे पाटलांनी करावी, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंनी करावी, सन्माननीय गृहमंत्री देवेंद्रजींनी करावी, अशी मागणी सुद्धा आज आम्ही लावून धरलेली आहे। संचालक मंडळामध्ये 2 गट पडल्याचं दिसलं, 9 जणांचे संचालक वेगळ्या साईडनी भूमिका मांडत होते, तर 10 संचालकांना आता काही प्रतिक्रिया येत आहे? हे सुद्धा शरद पवारांची खेळी आहे। तुम्हाला सांगतो, ह्या देशातली ही पहिली बँक आहे। तसं असतं तर 2 गट वेगवेगळ्या विषयावर ठराव आणत होते, परंतु आज झालंय का? थोडं लक्ष घ्या, असा कोणताही गडबाजी झालेली नाही। रिझर्व्ह बँक गडबाजीला मान्यता देत नाही। आज उलट तुम्हाला सांगायला आनंद होईल, देशातली ही पहिली बँक ठरली। नरेंद्रभाई मोदी साधू संत आणि ज्या म्हणजे राम मंदिरासाठी मी आणि जयश्री पाटील महाराष्ट्रातून वकील होतो, अशा ज्या मंदिराचा म्हणजे राम जन्मभूमीचा पूजन आहे, त्या दिवशी 22 तारखेला देशातली पहिली कष्टकऱ्यांची स्टेट बँक आहे, ज्याच्यामध्ये सुट्टी जाहीर केलेली आहे। हा हिंदू राष्ट्र आणि तेही सुद्धा जर संख्या म्हणजे 2 गटात असती तर तुम्हाला संख्या कळाली असती। 100% एकमतानं ठराव झालेला आहे आणि डंक्याची चोट सदावर्तीजी, सहकार आयुक्तांनी पत्र दिलं होतं की यांची नियुक्ती चुकीच्या निकषांवर करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे ठराव करतायत। आज ठराव 10 जणांनी मिळून मंजूर केला, मात्र 9 संचालकांचा त्याला विरोध होता, अशी काही प्रतिक्रिया आहेत, तर त्या संदर्भात तुमचं म्हणणं काय? आणि सौरभ पाटीलच्या पाठीशी तुम्ही सर्व संचालक आहात का? सौरभ पाटील यांच्या पाठीशी भारताचा संविधानावी 97वी घटना दुरुस्ती आहे। सौरभ पाटील यांच्या पाठीशी जे आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, माननीय मुख्य न्यायमूर्ती श्री धनंजय चंद्रचूड यांचा। सौरभ पाटील यांच्या सोबत मुंबई उच्च न्यायालय, गुजरात उच्च न्यायालय, मध्य प्रदेश उच्च न्यायालय आणि त्याचबरोबर चेन्नई उच्च न्यायालय, एवढ्या निकालामध्ये स्पष्टपणे सहकार आयुक्तांना कोणताच अधिकार नाही, सरकारला कोणताच अधिकार नाही, रिझर्व्ह बँकेला सुद्धा अधिकार नाही, हे स्पष्ट होतं। परंतु जाणून बुजून काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून ह्या गोष्टी सहकार आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या नाही आणि त्यामुळं सहकार आयुक्तांना हे सगळ्या कागदपत्र पाठवावेत आणि माननीय दिलीप वळसे पाटलांनी DDR काळे साहेब असतील किंवा सहकार आयुक्त असतील त्यांच्या संबंधाने चौकशी लावावी, उलटी चौकशी लावावी, अशी देखील आज आम्ही मागणी केली। त्यामुळे प्रश्न असा आहे की जी म्हणजे नियुक्ती स्ट्रॉंग आहे, त्या नियुक्तीला तुम्ही चॅलेंजच करू शकता। दुसरी गोष्ट, जे 2 भ्रष्टाचारी अधिकारी अडसूळ नावाच्या व्यक्तीने आणण्याचे प्रयत्न केले, खासनीस आणि जगताप, त्यांची सुद्धा नियुक्ती अमान्य करण्यात आलेली आहे, त्यांची सुद्धा हकालपट्टी करण्यात आलेली आहे। संचालक फोडण्याचा प्रयत्न कोणी केला? कारण काही संचालक तुमच्यापासून दूर गेले। एक लक्षात ठेवा, हे कष्टकरी लोक आहेत। माझ्या काही लोकांना भुरून टाकण्याचा प्रयत्न झाला होता, त्यांना व्यसनाधीन करण्याचा प्रयत्न झाला होता, राष्ट्रवादी संस्कृतीप्रमाणे दारू पाण्याचा, परंतु सगळे लोक त्याच्यातून मुक्त झाले। आज सगळे हसत बोलले। नक्की डंक्याची चोट पे सांगतो, सगळे संचालक आमच्या सोबत आहेत। मला एक सांगा, तुम्ही मीडिया एकच गोष्ट सांगा मला की म्हणजे हे कोणतं मत म्हणतो आपण, याचं बहुमत आज सिद्ध झाल्याच्या नंतर तुम्हाला दुसऱ्या गोष्टीवर चर्चा करण्याचा अधिकार फार कमी राहून जातो। तुम्ही बैठकीत होता, त्याच्यावर आक्षेप घेतला, कारण त्यांचं म्हणणं की IAS अधिकारी जे अध्यक्ष आहेत त्या बँकेचे, त्यांनी कायदेशीर तरतुदी तपासल्या, त्यांनी मागचे ठराव तपासले आणि आमच्या जे निवडीवर आक्षेप ओव्हररूल्ड केले, रद्दबातल केले। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। मंगरुळपीर शहरातील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यानात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना क्रांतीसूर्य
महात्मा फुले सामाजिक संस्था व श्री संत सावतामाळी मित्रमंडळाच्या वतीने जयघोष करत जयंती साजरी करण्यात आली। सर्वप्रथम मंगरुळपीर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर आडे, पत्रकार अशोक राऊत त्यांनी सावित्रीमाईंच्या प्रतिमेचं पूजन करून जयघोष करत त्यांना अभिवादन केलं। त्यानंतर त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांचे कार्य अगणित असून सावित्रीबाई फुले यांची जयंती ही सणासारखी साजरी केली पाहिजे, कारण त्यांचे समस्त बहुजनांवर अनंत उपकार आहे। यावेळी मोहनराव यांनी त्यांचे मनोगत देखील व्यक्त केले। महापुरुषांचे विचार अंगीकारण ही काळाची गरज असून ते विचार प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केलं। शिक्षक संजय दुर्गे, MC राऊत, राजेंद्र राऊत, निलेश ढोमणे, दिनकर डोंगरे, सौरभ सपकाळ आदींनी आपले विचार मांडले। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यानाचा कायापालट करण्यासाठी पत्रकार अशोक राऊत व त्यांचे समस्त सहकाऱ्यांचे श्रम हे अतिशय मोलाचे असून त्यांचे सर्व सहकारी हे उद्यानासाठी नेहमी झटत असतात असेही मार्मिक भावनोद्गार व्यक्त केले। या कार्यक्रमासाठी शेकडो माळी समाज बांधवांनी उपस्थिती लावली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अशोक राऊत यांनी केलं तर आभार प्रदर्शन मोहन राऊत यांनी केलं। जागर जनस्थानसाठी अशोक राऊत, मंगरुळपीर। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। कसगाव तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी गेल्या 6 महिन्यांपासून हाजी शफी मणियार ही विराजमान होते। त्यांनी 6 महिन्यांच्या कालावधीनंतर राजीनामा दिल्यानं कसगाव ग्रामपंचायत सदस्य समाधान पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। सदरील निवड प्रक्रिया सरपंच रघुनाथ विठ्ठल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून यावेळी भारतीय जनता पार्टीचे विधानसभेचे प्रमुख अमोल शिंदे यांनी उपसरपंचपदी विराजमान झालेले समाधान पवार यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी कसगाव ग्रामसेवक NS महाजन व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावच्या विकासासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करेल असं देखील नवनिर्वाचित उपसरपंच समाधान पवार यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले। समाधान पवार यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे, त्यावर पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देखील दिल्या जात आहे। कसगावच्या ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी आता समाधान पवार हे कामकाज बघणार आहे। जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी, कसगाव भडगाव। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। स्वाभिमानी शेतकरी संघटना अकोला जिल्हा उपाध्यक्ष नितीन गावंडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार मूर्तिजापूर यांना निवेदन सादर करण्यात आले। मूर्तिजापूर तालुक्यातील खरीप सोयाबीनवर आलेला एलोमॅझेकचा सर्वे न करताच अधिकाऱ्यांनी याद्या सादर केल्या। मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी सध्या अंधारात आहे। एलोमॅझेक या रोगामुळे सोयाबीन पिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं। त्यामध्ये शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये असताना त्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नसल्यामुळे वर्षाच्या तुलनेत आवश्यकतेच्या बाहेर झाला। त्यामुळे आधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आपल्याला सर्वे करून तात्काळ मदत देण्याची विनंती सुद्धा त्यांनी केली आहे। परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आमच्याकडे तक्रार आहे की एलोमॅझेकचे पंचनामे आमच्या शेतात झाले नाही, तसेच ग्रामपंचायत स्तरावर कुठल्याही प्रकारची यादी प्रसिद्ध केल्या गेला नाही, यावर शेतकऱ्यांची हरकत आहे। मात्र या ठिकाणी शेतकरी आधीच आर्थिक संकटात असताना शासनाला दिरंगाई करू नये, येत्या 8 दिवसांच्या आत वरील विषयांवर शेतकरी हिताचा निर्णय घेऊन ग्रामपंचायत स्तरावर याद्या प्रसिद्ध कराव्या व 100% बाधित क्षेत्र ग्राह्य धरून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तीव्र अशा पद्धतीने आक्रोश आंदोलन केलं जाईल। याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन गावंडे, त्याचबरोबर तालुका संघटक यांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचबरोबर शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी गोपाळ ठग, मूर्तिजापूर। या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक, बघत राहा जागर जनस्थान। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर। सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी। तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला। आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544। आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344। तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। वळूया पुढील बातम्यांकडे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान।
22 फेब्रुवारी 2005 पासून आपण मला चांगल्या पद्धतीचं सहकार्य दिलंय. कुंभार साहेब, पहिल्यापासून आपण बघत आहात. काय झालंय, काल माझे मित्र संजयजी पवार साहेब, चांगले मित्र आहेत माझे, त्यांनी मला सल्ला दिला की मातोश्रीला कुणी भेटावं कुणी भेटू नये, हा अधिकार मातोश्रीचा आहे. नक्की बघा, परवाच्या स्टेटमेंटमध्ये मी कुठंही असं बोललेलो नाही त्यांनी मातोश्रीला भेटावं की न भेटावं. माझं म्हणणं एवढंच होतं की पक्षासाठी झीज करणारा, 19 वर्ष मी जिल्हा प्रमुख आहे, 3 वर्ष मी हातकणंगले तालुका प्रमुख म्हणून काम केलं आणि 5 वर्षे हुपरीचा शहर प्रमुख म्हणून काम केलं. अंगावर प्रसंगी चाकूचे वार घेतलेले आहेत, पोलिसांचा लाठी खाल्लेली आहे. का मला वाटू नये की मी पक्षासाठी उभा राहायला पाहिजे. बरं, निर्णय निवडणुकीला गेला, येईन न येईन हा भाग गौण आहे, पण जी तुमच्याबरोबर तुम्ही उभी केली ती किती आपल्यावर राहिली, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ते आपल्यावर कोण किती राहिलं त्या हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मी राजू शेट्टी यांना विरोध एवढ्यासाठीच केला आहे की 2014ला महायुतीतनं त्यांना निवडून दिलं, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि बीजेपीची युती फिसकटली. अशा वेळेला राजू शेट्टी साहेबांनी त्याचा हात ओढून धरला. उद्धवजींनी भेटायला गेल्यावर जाऊ नका, सदाभाऊकांत खोत ते होते, मी साक्षीदार आहे घटनेचा. त्यावेळेला राजू शेट्टी निघून भाजपकडे गेले. माझ्यासारख्या शिवसैनिकाला किती वेदना झाल्या असतील. मी माझ्या परवाच्या स्टेटमेंटमध्ये एवढं देखील बोललो, उद्धवजी ठाकरे हे माझं दैवत आहे, अजूनही दैवत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या मुशीत मी तयार झालेला कार्यकर्ता आहे. माझ्या मनात पाप अजिबात नव्हतं कुंभार साहेब, पाप अजिबात नव्हतं. परंतु काही लोकांनी उद्धवजींचे कान भरलेले आहेत. जी शेजारची जे माझा जो विठ्ठल आहे त्याच्या शेजारचे जे पडवे आहेत आणि आपल्या जिल्ह्यातलेही काही लोकांनी त्यांचे कान भरलेले आहेत की मुरली जाधव कदाचित बंड करण्याच्या तयारीत आहे. माझं शेवटचं वाक्य अजूनही बघा, त्यांना भेटून आल्यानंतर 8 दिवसानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन. याचा अर्थ मी काय पक्ष सोडेन का, हा होता. पण त्याचा विपर्यास करण्यात आला. आता खरी वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो काय झालंय. हे फक्त निमित्त होतं. माझी आपल्याला बंधूंना विनंती आहे, हे कदाचित माझं शेवटचं स्टेटमेंट असेल, पण हे पूर्णपणे त्या ठिकाणी येणं अत्यंत गरजेचं आहे. संपूर्ण महाराष्ट्राला कळायला पाहिजे की शिवसेनेमध्ये काय चाललंय. आता डॉक्टर सुजित मिंचेकर गेल्या 4 महिन्यापासून मुरलीधर जाधवांना पदमुक्त करा या विषयासाठी ते सातत्यानं झगडत आहेत. त्यांचा सपोर्ट ज्या हिंदुत्वाच्या विरोधात बोलणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या पूर्वी आता आहेत, त्यांची पूर्वीपासून सलगी आहे. मला नावसुद्धा त्यांचं घेऊ वाटत नाही. प्रवक्ते आहेत, चांगलं भाषण करतात, त्यांची आणि डॉक्टर सुजित मिंचेकरांची सलगी फार चांगली आहे. ज्याला डॉक्टर सुजित मिंचेकरांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता, हे सगळं झाल्यावर प्रत्येक गावामध्ये त्यांची चाचपणी सुरू होती की आपण शिंदे गटामध्ये गेलो तर कसं होईल. जवळपास त्यांचं फिक्स झालेलं होतं. या ताईंनी त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही थांबा, गडबड करू नका. उद्धवजींची भेट करून दिली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं मुरलीधर जाधवांना जर पदावरून तुम्ही कमी करत असाल तर मी शिवसेनेत परत राहतो.
ची भूमिका डॉक्टर मिंचेकरांनी त्यावेळेला घेतली आणि ह्याच्या पाठीमागं हे षडयंत्र रचत गेलं. ते सातत्यानं सांगत होते की दिवाळी झाली की मुरलीधर जाधवांना पदमुक्त करणार आहे. त्यांना निमित्त पाहिजे होतं. परवाचं निमित्त काय फार मोठं नव्हतं. बघा, डॉक्टर सुजित मिंचेकर ह्यांची बायको जिल्हा परिषदेला निवडणूक लढवली हुपरीतून, धनुष्यबाण चिन्ह पक्षाचं. त्यांनी त्यांचा एक संभाजी हंडे नावाचा फंटर प्रकाश आवाडेंना दिला आणि धनुष्यबाणाच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली. माझी बायको नगरपालिकेला उभी राहिली. माझ्या बायकोच्या विरोधामध्ये त्यांनी भाजपला सपोर्ट केला. परवाच बाजार समितीची, वडगाव बाजार समितीची निवडणूक झाली. हे म्हाडे कोरे या गटामध्ये जाऊन डायरेक्ट भाषण केले आणि जे शिवसैनिक उभे होते यांच्या विरोधामध्ये या डॉक्टर मिंचेकरांनी भूमिका घेतली. मला सांगा, पक्षाची गद्दारी करणाऱ्या, बेईमानी करणारे तुम्हाला चालतात आणि माझ्यासारखा गेले 19 वर्ष जिल्हा प्रमुख काम करतोय. कुंभार साहेबांनी फार जवळून भेटले, एक अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासलंय, चप्पलपेक आंदोलन केले. जयसिंगपूर ते कोल्हापूर पायी चालत मोर्चा काढलाय साहेब. मी मोर्चा काढलाय सांगली कोल्हापूर चौपदरीकरण व्हावं म्हणून. ज्यावेळेला मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण होते, त्यांचा पहिला दौरा या जिल्ह्यामध्ये झाला. शिरोलीच्या फुलाच्या फुडणं येत होती मी, त्यांची गाडी अडून काळे झेंडे त्यांना दाखवले. त्या बिचाऱ्यांना हात जोडून नमस्कार करून सांगितला, साहेब तुमचं काम तर बोला, काय काम आहे. सांगली कोल्हापूर चौपदरीकरणाचा कार्यक्रम काय आहे ते मी त्यांना सांगितलं. पण त्याच वेळेला याच पक्षाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर विजयसिंह यादवांचा काहीतरी वाढदिवसाचा कार्यक्रम वडगावमध्ये होता. त्या कार्यक्रमात जयंत पाटील हे मी रस्त्यावर आंदोलन करतोय, पेपर कटिंग अजूनही बघा कुणाकडे असेल तर, त्या ठिकाणी स्टेजवर ऑर्केस्ट्रा असल्यासारखं गाणं म्हणतात, दुल्हे को सेहरा सुहाना लगता है, हे गाणं त्यांनी तिथं म्हटलं. अरे शिवसैनिक तळमळतोय रस्त्यावर, ते गाणी त्या ठिकाणी म्हटलं. आणि ह्याचं जर उद्धवजी ऐकत असतील तर आपण कुठं चाललोय. आणि त्या ताई ज्या आल्यात परवा आल्यात, तुमचं स्पीच चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पण तुम्ही जर ह्याला खतपाणी घालत असाल तर माझ्यासारख्या कडवट शिवसैनिकांनी फक्त गोळी घालून घ्यायचं राहिले साहेब. आता गोळी घातलो की माझा विषय संपला. एवढं माझ्यावर अन्याय झालेला आहे. माझं राजकीय कारकीर्द संपवली संपूर्ण डॉक्टर मिंचेकरांनी या आपल्या विभागाच्या संपर्क प्रमुखांनी पण त्याचा सिंहाचा वाटा आहे. त्यात संपर्क प्रमुख म्हणजे मातोश्री आणि आमच्या मधला एक दुवा आहे. वेळोवेळी माझी लोकप्रतिनिधी किती शेण खातात हे आम्ही सारखं सांगत असतोय, पण ह्यांची भूमिका नेहमी नरोवा कुंजवा, त्याचं एक वाक्य आहे, नरोवा कुंजवा, या पद्धतीनं ते वागत गेले आणि माझ्यावर त्यांनी सुद्धा अन्याय केलाय साहेब. मातोश्रीला गेलो साहेबांना भेटायला, जवळपासची 2-4 लोक, पहिला बाबा काय काम आहे तुझं, पहिला त्यांना सांगायचं. मग साहेबांना म्हटलं, हां साहेब यांनी माझं तुमचं काम आहे सांगितलंय, ठीक आहे, काय करायचं साहेब, भावना पुढं मांडायच्या. मग जर मीडियाला गेलो तर माझं चुकलं काय साहेब, मी त्यामध्ये चुकीचं काय बोललोय मला दाखवून द्या, मी चुकीचं काय बोललोय त्याच्यामध्ये. पक्ष अडचणीत होता, एकनाथ शिंदेच्या बंडानंतर पक्ष अडचणीत होता साहेब. ॲफिडेव्हिट्स करायला सांगितले आम्हाला की प्रतिज्ञापत्र. या डॉक्टर मिंचेकरनी एकही स्वतःचं ॲफिडेव्हिट दिलेलं नाही. या 2 जिल्हा प्रमुख केलेत, हा त्यांच्यात कामाला असणारा त्यांचा PI संजय चौगले कामाला असणारा, त्याचं सुद्धा ॲफिडेव्हिट नाही. आणि दुसरा जिल्हा प्रमुख जो झालाय उगळे, त्यानं आपल्या बायकोचं सुद्धा ॲफिडेव्हिट दिलं नाही साहेब. मी माझी पोरं, माझी बायको, माझ्या घरातले नातेवाईक सगळ्यांचं ॲफिडेव्हिट दिलं आणि पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी मी साहेबांच्या पाठीशी राहिलो. माझी काही चूक झाली काय. ज्या वेळेला जयसिंगपूरला मोर्चा काढला आपण बघितला, 195 ब्लड प्रेशर या मुरलीधर जाधवाचं झालं. तिथले इन्स्पेक्टर राजेंद्र मस्के होते, कधीही फोन करून बघा, ब्लड प्रेशर 195 झालं माझं. मला नेऊन तात्काळ ICU मध्ये दाखल केलं, तरी सुद्धा मी पक्षामध्ये राहिलो. 2 दिवसात उद्धवजीने मला बोलून घेतलं, मुरली या. गेलो भेटायला. साताऱ्यामध्ये माझं ब्लड प्रेशर जवळजवळ 175 झालं. तिथे एका हायवेच्याकडेच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तर मी शिवसैनिक एवढा जर करत असलो आणि माझ्यावर जर अन्याय होणार असेल साहेब,
तमाम महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना म्हणतो हे झालंय, चुकीचं झालंय. तुम्ही बोलवा ना, मला बोलवा, सांगा. अरे मुरली तुझं चुकलंय, तू जाहीर बोलायला नको पाहिजेस. तुम्ही सांगायला पाहिजे का नको आम्हाला, सांगा बघू. तुम्ही एका 19 वर्ष जिल्हा प्रमुख, 3 वर्ष तालुका प्रमुख, 5 वर्ष शहर प्रमुख, एक अर्ध्या मिनिटाच्या विचारामध्ये तुम्ही आम्हाला काढून टाकताय. बाळासाहेबांचे विचार आहेत साहेब. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलंय समोर कोण आहे अजिबात बघू नका, आपली भूमिका मांडा. सत्ता असो किंवा नसो परखडपणे मांडा. तेव्हा अन्याय करणं जेवढा गुन्हा आहे तेवढा अन्याय सहन करणं देखील गुन्हा आहे. या भूमिकेतून साहेब मी माझी त्या ठिकाणी की मी साहेबांच्याबद्दल, उद्धवजींच्याबद्दल, ते माझं दैवत आहेत, त्यांच्याबद्दल असेल किंवा माझ्या पक्षाबद्दल, ज्यांनी मला मोठं केलं, या 4 अक्षरांनी मोठं केलं, याच्याबद्दल मी एक वाक्यही चुकीचं बोललेलं नाही आणि बोलणारही नाही. का तर मी एक उपरी कोल्हापूर वडाप करणारा कार्यकर्ता होता. मला मोठं केलं फक्त शिवसेनेनं केलं एवढं मला माहिती आहे. साहेब, या अडचणीच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रानं जेवढे सदस्य नोंदणी दिली नाहीत कोर्टात दाखल करायला, या मुरली जाधवनं रात्रीचा दिवस केला. 75,000 शिवसैनिक सदस्य नोंदणी शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगले, शेवडे, पन्हाळा 4 विधानसभा मतदारसंघातनं रात्रीचा दिवस करून मी दिले. का तर माझ्या पक्षाचं चिन्ह टिकू दे, माझं नाव टिकू दे. तरी सुद्धा आमच्यावर अन्याय. साहेब, माझं नाव काही वर्तमानपत्रात उदय सामंतशी जोडलं गेलं. काही वर्तमानपत्रात आहे बातमी उदय सामंत. होय, भेटलोय. का भेटलोय? मी एकटा नाही भेटलो, उद्धवजींची परवानगी घेऊन भेटलाय. त्यांचे PI रवी म्हात्रे म्हणून, त्यांना फोन केला. बाबा, मला शिंदे गटात येण्यासाठी यांनी दबाव ऑनलाईन माझा MIDCतला प्लॉट काढून घेणार आहे, ज्याची रक्कम 1 कोटी रुपये मी भरलेली आहे. 1 कोटी रक्कम भरलेली आहे. तू इकडे नाही, तुझा प्लॉट काढून घेतो. साहेब, ऑर्डर केली, प्लॉट काढून घेतला तिने, 1 कोटी जप्त केले. माझं जवळ 15-16 कोटीचं नुकसान केलं, तरी मी तुमच्यावर राहिलो. माझ्यावर मी एकटा गेलो नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा माझ्यावर होते. हे रवी म्हात्रेंनी सांगितलं की तुम्ही त्याच्यावर जा, बिचारा अडचणीत आहे, पक्षावर राहिलाय तो, साहेबांचा निरोप आहे, तुम्ही जावा. मग आज कुणीतरी सांगताय, पेपरला बातमी आली की मुरली जाधव या ठिकाणी उदय सामंतांना भेटले. माझं काम होतं प्लॉटचं, भेटलो मी त्यांना. मी नाकारत नाही. हा बाळासाहेबाचा बच्चा आहे, मराठ्याचा बच्चा आहे. मराठा मारताय, मरता नाही. मी काय असा लेच्यापेक्षा आईचं दूध पेलेलं नाही. मी गेलोय तिथं, माझं काम आहे, करायला पाहिजे. अंबादास दानवे माझ्याबरोबर होते. आपण फोन करून कधी विचारू शकता त्यांना, बा मुरली जाधववर तुम्ही गेला होता काय. हां, सगळ्यात महत्त्वाचा, ज्या डॉक्टर सुजित मिंचेकरांनी हे षडयंत्र करून, ताई लक्षात आले का तुमच्या? आल्यात ना? सुषमाताई अंधारे. टाकाला जाताना मोगा लपवायचा काय गरज नाही. आता काय सुषमाताई अंधारे या, तुम्हाला माहीत असेल साहेब, बीडचा जिल्हा प्रमुख बदलला, आपण वर्तमानपत्रातनं बघितलं असेल. तिथं देखील त्यांनी, माझं साहेबांना कळकळीची विनंती आहे हो, शिवसेना देव देश धर्माचं रक्षण करणारी संघटना आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारणकारी संघटना आहे. या संघटनेमध्ये विनंती आहे साहेब, अशा लोकांना डवळाडवळ करून देऊ नका हो. जीवाचं रान करणारा, रक्त सांडणारा शिवसैनिक या ठिकाणी आहे. माझ्यावर चाकूचे वार झालेले आहे साहेब, चाकूचे वार झालेले आहेत संघटनेसाठी, तरी सुद्धा आम्ही तुमच्याबरोबर आहे. काय आणि MIDCचा विषय निघाला म्हणून सांगतोच. एक टेक्स्टाईल पार्क आहे, कुणाच्या नाव नाही, त्याचे मी नाव आज घेणार नाही. या ठिकाणी जवळपास या डॉक्टर सुजित मिंचेकरच्या माध्यमातून 67 एकरचा भूखंड घोटाळा सुरू आहे MIDCमध्ये. या डॉक्टर मिंचेकरांची एक टोळी आहे. ही टोळी या MIDC कार्यालयामध्ये सातत्यानं काम करत असते. त्या ठिकाणी 5-6 लोकांची टोळी आहे. ही टोळी त्या ठिकाणी काम करत असते आणि 67 एकरचा, ज्याची केंद्र सरकारची ते जे अनुदान उचललंय आणि ते खर्च बी झालंय, आता तो प्लॉट काहीतरी देणं घेणं करून ट्रान्सफर करण्याच्या नादामध्ये आहेत, संस्थेमध्ये नावं देण्याच्या नादामध्ये त्या ठिकाणी आहेत. हा भूखंड घोटाळा
MIDCचे चौकशी करा. डॉक्टर सुजित मिंचेकर या ठिकाणी किती MIDCचे प्लॉट घेतले, किती विकले, किती एजन्सी करतोय तिथं. आणि खरं सांगतो तुम्हाला, खोटं सांगणार नाही. डॉक्टर सुजित मिंचेकर ज्या वेळेला त्या गटाकडे जायचं त्यांचं चाललं तर त्याच वेळेला त्यांनी वरिष्ठांना कळवलं मुरलीधर जाधवांच्याकडे गोकुळचं पद आहे काढून घ्या, मुरली जाधवांकडे MIDCचा प्लॉट काढून घ्या, म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला सरेंडर होतोय. गोकुळ मी हायकोर्टाकडनं आणताय करून, गोकुळ मी आणलाय हायकोर्टाकडनं. हा बाळासाहेब ठाकरेचा बच्चा आहे, लढणारा बच्चा आहे. काय बाळासाहेबांचे विचार या डोक्यामध्ये इतके प्रचंड बिंदेत, मी कोणत्याही परिस्थितीमध्ये घबरत नाही, काही नाही. साहेब मी उपरी कोल्हापूर वडाप करत होतो, या बाळासाहेबांच्या 4 अक्षरामुळे शहर प्रमुख, तालुका प्रमुख आणि या ठिकाणी जिल्हा प्रमुख झालो. सातत्यानं चळवळीत राहणारा कार्यकर्ता आज हातात तोंडाशी आलेला माझा घास. आजी आणि माझ्या खासदारांच्यावर प्रचंड नाराजी आहे, प्रचंड नाराजी आहे. साहेबांची सहानुभूती आहे. आणि कधी नाही तो दलित मुस्लिम जो वर्ग आहे तो शिवसेनेकडे आकृष्ट झाला. अशा काळात जर मी माझी उमेदवारी जर तिथं मागत असलो, माझी काय चूक आहे हो सांगा, काय चूक आहे? तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आला तर तेवढा तितकासा वेळ मिळत नाही, काय चूक आहे? संपर्क प्रमुख हा आमचा दुवा असतो का नाही? संपर्क प्रमुखांनी ह्या गोष्टीचं हे करायचं असतं का नाही? अजिबात नाही. तडकाफडकी एका वाक्यामध्ये माझी या ठिकाणी मला पक्षातून त्याने हकालपट्टी केले. वास्करी इतके दिवस मी माझ्या पक्षाची सेवा केल्या, हकालपट्टी मला फार वेदनादायक. रोज मी स्टीलच्या 2 गोळ्या खाऊन झोपायला लागलोय. मला हे वेदना सहन होईना झाल्या. काल थोडासा मेंदूला सुद्धा माइल्ड विषय झाला, काल सुद्धा मला सहन होईना झालं या गोष्टी, की हे असं झालंच असेल कसं, हे मला पटन झालं. साहेब मला माझं जे पोटात होतं ते ओठावर आणून मी तुमच्यापुढे बोललेलं आहे. काय माझ्या चुकून शब्द गेले असतील आपल्याबद्दल मला क्षमा करा. इथून पुढच्या काळात देखील आपण आधी सहकार्य केलं तशा पद्धतीने सहकार्य करावं ही विनंती करतोय. थांबतो. साहेब आपण आपली भूमिका मांडलेली आहे. आता तुम्ही शिवसेनेतच राहणार की शिंदे गटासोबत जाणार का चौथा सभा मांडणार? याला जोडून असतं तुमच्या षडयंत्र केलं जात होतं हे तुम्हाला माहित होतं. ही गोष्ट तुम्ही शिवसेनेच्या कोणकोणत्या नेत्यांना सांगितला, त्यांनी ती गोष्ट मातोश्रीपर्यंत पोहोचवली का? तिथं न्याय मिळाला का? कुठली विंचकरांचं षडयंत्र याला वरचे लोक सामील होते. कोण नाव सांगा. आहे संपर्क प्रमुख आहेत. नाव सांगा. संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवाडकर. विषय असा आहे की ते चालले होते दुसरीकडे, त्यांना थांबवायसाठी त्या ताईंना ही मध्यस्थी करून त्यांना थांबवलं. पण माझा त्यांना सवाल आहे, हातकणंगले विधानसभा मतदारसंघात जर महाविकास आघाडी झाली आणि विद्यमान आमदारांना तिकीट मिळालं तर हे काय दिवे लावणार? आज यांनी मला काढून तिथं हे केलंय, हे काय दिवे लावणार त्यांनी सांगू देत. काय दिवे लावणार आहेत? राहणार तुम्ही पक्षावर राहणार? त्रास होतोय साहेब, फार त्रास होतोय. आपण जे स्टेटमेंट केलं ते जरा घाई झाली असं वाटत नाही का? नाही, मला काही वाटत नाही. मी बघा कुंभार साहेबांना माहिती आहे पहिल्यापासून आक्रमक कुणालाही न भीता मी काम करणारा कार्यकर्ता, आक्रमकपणे बोलणार आहे. आणि साहेब मी काय चुकीचं बोललोय असं वाटत नाही. बाळासाहेबांनी सांगितलंय. मी साहेब माझं मानसिक संतुलन कालपासून प्रचंड बिघडलेलं आहे. मी अजून कोणताही कसला विचार केला, मानसिक संतुलन इतकं बिघडलं आहे की मी, माझी 2 मुलं आणि माझी बायको इतक्या टेन्शनमध्ये आहेत. हे असं झालंय आम्हाला अजून पटना झालंय. साहेबांनी निर्णय घेतलाच कसा या लोकांचा ऐकून? म्हणजे जिल्ह्यात असे काही लोक ठेवलेत का? आपण पक्ष संपवायचं ठरवलंय काय करायचं ठरवलंय? काल राजेश क्षीरसागर यांनी एक वक्तव्य केलं, आम्हाला जे 2-2.5 वर्षापूर्वी कळालं ते त्यांना कदाचित आज कळालं असेल, असं त्यांचं वक्तव्य होतं. आणि जर तुम्ही शिंदे गटात यायची इच्छा व्यक्त केली तर सर्वांचा विचार करून तुम्हाला सामावून देखील घेऊ, अशा पद्धतीनं तो त्यांचा वैयक्तिक विषय साहेब. त्यांनी आशावादी, मी वाचलं ते आशावादी आहेत म्हणून, ठीक आहे, त्यांची आशा असू दे त्यांच्या पुढं. संजय पवारांनी सांगितलं, आमची विनंती आहे मुरलीबाईंकडे, मुरलीबाईला भरपूर दिलंय. मला संजय पवारांना एक विचारायचं आहे, एक गोकुळ सोडलं तर साहेब मला काय दिलंय आणि माझं कष्ट किती आहेत? तुम्ही अगदी पहिल्या दिवशीपासून बघितलंय कष्ट किती आहेत आणि काय मला भरपूर दिलंय साहेब माझ्या अंगावर. साहेब तुम्ही लढवय्या कार्यकर्ता आहे, हे सगळं घडल्यानंतर तुमच्या जिल्ह्यातल्या काही नेत्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय का? आमच्याकडे राहावं असं काही अपेक्षा व्यक्त केली नाही, कुणीही केलेलं नाही. आणि मी
कुणाचाही फोन तसा आला नाही आणि स्वीकारलेला नाही. दुसरा विषय की आज मी जात्यात आहे, मला जे सल्ला द्यायला आलेत काय पवारसाहेब असतील, देवणेसाहेब असतील, ही सगळी माझी चांगली दोस्त आहेत. मी हेही तुम्हाला सांगतो, माझी पत्रकार परिषद झाल्यानंतर कदाचित त्यांना वरून फोन येईल की तुम्ही काहीतरी याला उत्तर द्या म्हणून. ते माझे चांगले मित्र आहेत, पूर्वी होते, अजूनही आहेत. आज मी जात्यात आहे, तुम्ही सुपात आहे, उद्यासुद्धा तुम्ही जात्यात येणार आहे, तुम्ही सुद्धा जात्यात येणार आहे. हे सुद्धा तिने त्या ठिकाणी लक्ष ठेवायला पाहिजे की शिवसैनिकाच्याच खांद्यावर बंदूक ठेवू नये. कदाचित त्यांना फोन येईल, मुरलीनं जे बोलाय त्याला उत्तर द्या. शिंदे गटाचा अनेकवा हा भाग वेगळा, पण त्यांनी जे वक्तव्य केलं की जे आम्हाला 2.5 वर्षापूर्वी कळलं ते त्यांना आज कळालं असेल, हे तुम्हाला बरोबर वाटतं का? कारण तुम्ही आज म्हणताय ते सुपात आहेत, उद्या ते देखील जात्यात येणार आहे. हे मग नाही, माझ्यावर झालेला अन्याय साहेब मी त्या ठिकाणी मांडला आहे. ते त्यांचं राजेश क्षीरसागरचं म्हणणं आहे 2-2.5 वर्षापूर्वी आता माझ्यावर जो अन्याय जो तो मांडला आहे ते त्यांचं मत होतं, ते त्यांनी मांडलेलं आहे. पक्षानं अजूनही काही धडा घेतलेला नाहीये का एकनिष्ठ शिवसैनिकांच्या या सगळ्या त्यागावर असं वाटतं का हा सगळा निर्णय आहे? दुसरा असा आहे, आज तुम्हाला पदावरून पदमुक्त केलं, जिल्हा प्रमुख पदावरून पदमुक्त केलं, शिवसैनिक म्हणून तुम्हाला हे केलं नाही अजून निष्ठाव शिवसैनिक म्हणून तुम्ही शिवसेनेत अक्कलपट्टी झाले का असं तुमचं? तुम्ही आता माझ्या कदाचित ही प्रेस झाल्यानंतर ते सुद्धा करतील. नाही ऐकून घ्या, अक्कलपट्टी तुमची पदावरून झालेली आहे, शिवसेनेत शिवसैनिक म्हणून झालेली नाही अजून. मग मी हे मांडायचं नाही का माझं? शिवसैनिक म्हणून राहणार नाही, हे माझा अन्याय झालेला मी मांडायचं नाही. अन्याय मांडता की तुम्ही, परंतु तुमची शिवसेनेत अक्कलपट्टी झालेली नाही, पदावर अक्कलपट्टी झाली, तुम्ही शिवसेनेत राहा. बघा, याबाबत तुम्ही शिवसैनिक याबाबत तुम्ही पक्ष प्रमुखांच्या समोर काय मांडणार आहे का तुमचं? हे बघा साहेब, एखादी केस झाली तर कोर्टामध्ये जाते, कोर्टामध्ये एखाद्या आरोपीला वकील देतो, वकील आपलं म्हणणं मांडत असतोय. अरे एवढ्या वर्षाचा त्याग, एक 5 मिनिटं तर द्या बोलायला, मग निर्णय घ्या. 5 मिनिटं तर द्या ना. 5 मिनिटं सुद्धा तुम्ही देत नाही, डायरेक्ट निर्णय करताय. कितपत योग्य आहे साहेब? मी शिवसैनिक आहे, शिवसैनिक म्हणून राहणार. अशामुळे शिवसेना फुटली असं म्हणायचं? मी इतका मोठा नेता नाही अशामुळे शिवसेना फुटली. मी एक छोटा एका विभागाचा जिल्हा प्रमुख आहे. ते वरच्यांनी आता तर ठरवावं काय करायचं. तुम्ही मगाशी आता 6 महिने प्रयत्न सुरू होता, त्यात तुम्ही काही प्रयत्न का केले नाही की बाबा या असाच चाललंय, सुजित मिंचेकर तुमच्या विरोधात षडयंत्र असताय, सगळं चाललंय, सगळ्यांना माहित आहे, परंतु त्याची कमिटमेंट झाली. त्यांना लोकप्रतिनिधींची गरज आहे, लोकप्रतिनिधींची गरज आहे, आमची गरज आहे असं वाटत नाही. याचं कारण एक सांगतो. एखाद्या पत्रिकेत नजर चुकीनं एखाद्या प्रतिनिधीचं नाव राहून गेलं, वरनं दरडावून विचारलं जात आहे, अरे त्याचं नाव का नाही, नाव घे त्याचं. पण ह्यांचे विचारमंच असतात, ह्यांचे फाउंडेशन असतात, यांचे ते शिक्षक पुरस्कार असतात. यावेळेला उद्धवजी, आदित्यजी, बाळासाहेबजी ही सगळे फोटो असतात. मग कुठल्या तरी दुसऱ्याच पक्षाचा तिथं फोटो असतोय फाउंडेशनच्या कार्यक्रमाला. जिल्हा प्रमुखला बोलवलं जात नाही. यावेळेला वरिष्ठ आमचे संपर्क प्रमुख त्यांना अजिबात विचारत नाही. का? नरोवा कुंजवा, कुणाला अंगावर घ्यायचं नाही, आपली तक्रारवर होऊ नये, कुणाला अंगावर घ्यायचं नाही, आपली तक्रार होऊ नये. हे बरोबर नाही ना साहेब. माझा स्वभाव असा आहे, धडक बेधडक आहे, समोर बोलत असतो, करत असतो. तुम्ही आता शिवसैनिक राहणार, उद्या जर भविष्यात राजू शेट्टींना तिथे जे काही पुढच्या राजकीय घडामोडी तर वेगळा विषय. त्यावेळेला तुम्ही जर शिवसैनिक राहिला पक्षाला आदेश दिला, तुम्ही काय करणार आहे? तो जर तरचा विषय साहेब. आता एवढं रामायण घडल्यावर बी राजू शेट्टीला घेतात काय, बघूया जरा काय रामायण घडल्यावर. राजू शेट्टीने घेणार नाही असं काय मी म्हणत नाही, पण तुम्ही जर त्या शिरोळपासून अंबा घाटापर्यंत प्रत्येक गावात गेलात ना, तर हे झालं. या प्रकरणाची चर्चा वेगळ्या पद्धतीनं सुरू आहे. झालंय, चुकीच झालंय. एका राजू शेट्टीसाठी इतक्या वर्षी जिल्हा प्रमुख राहिलेल्या माणसाला थांबवणं बरोबर नाही. काय तर सर्वे करतील ना. माझं आणखी एक मत, जरा दीपक, माझं आणखी एक मत असं आहे, मुरली जाधवला विरोध आहे ना, ठीक, उल्हास पाटलाला द्या, सत्यजित पाटलाला द्या, डॉक्टर मिंचेकरला द्या. हा शिवसैनिक 2 पावलं त्यांच्या पुढे असेल, पण शिवसैनिकच द्या, शिवसैनिकच द्या. उपरा 2009ला घेतला रघुनाथ पाटील, 2014ला घेतला राजू शेट्टी,
2019ला घेतला धैर्यशील माने. काय केलं होतं तिने? एक तर शिवसैनिकाचं काहीतरी भलं करायचं होतं, काम करायचं होतं. त्या जरा अगोदर होतं. मी जिल्हाप्रमुख झाल्यापासूनच सांगावं, मी एकदम मागं नको जायला. मग एवढी सगळी घटना घडली साहेब, जरा वाचा फोडा एवढाच विषय आहे. कधी तुमची भूमिका कधी जाहीर करणार आहे? माझी मनस्थिती साहेब बरोबर नाही. माझा मेंदू काम करायचा बंद झाला. मेंदू काम कन्फ्यूज झालोय, काम करायचा बंद झालाय. मनस्थिती माझीच नाही, माझी दोन्ही मुलं आलेत बघा इथं. बाकीचे सगळे विधान बेधडक करत असताना तुमची मनस्थिती व्यवस्थित आहे आणि या काही मुद्द्यांच्या बाबतीत मनस्थिती काय नाही व्यवस्थित? भावनिक होते लिपारी साहेब. इथं या खुर्चीवर बसला की तुमची तीच भावना होणार आहे. काय ज्याचं जळतंय ना त्यालाच कळतंय साहेब. सुद्धा बोलता बोलता एक मुद्दा तुम्ही चुकीचं झाला. तुमच्यावर राजू शेट्टीसाठी जिल्हा प्रमुखांना हटवलं म्हणून शिवसैनिकांच्यात मोठ्या प्रमाणात नाराजी असं तुमचं विधान आहे. तर त्याच्यामुळे नाराज होऊन शाखा प्रमुख तालुका प्रमुखांचं राजीनामा सत्र सुरू झालंय का? मी कुणालाही सांगणार नाही. मी पाप करणार नाही, पाप करणार नाही, भगव्याची प्रतारणा करणार नाही. कुणाला ये बाबा माझ्यावर हे कर्जा नाही. तुमचं चाललंय, आम्ही बी आहे तुमच्याबरोबर. चला तुम्ही बोलवला ठीक, नाही बोलवला पक्ष अजून काही वेगळी जबाबदारी ना विजय देवनानं काढलं. काय किंमत आहे संपर्क प्रमुख? जिल्हा प्रमुख बोलत पाहिजे. वाघ हा गवत खात नाही, एक लक्षात ठेव. वाघ गवत खात नाही. आता ज्यांना शिवसेना जिल्हा प्रमुख नेमलंय, आता ज्यांना शिवसेना जिल्हा प्रमुख नेमलंय ते तुमच्याबरोबर किती वर्षापासून काम करतात? बघा, एक तर ते यांचा पीए होता, मिंचेकरांचा पीए होता संजय चौगले, त्याचं गाव रुई, आता तो राहतो इचलकरंजीला. वैभव उळे हा तालुका प्रमुख होता, ठीक आहे, त्याला प्रमोटेड केलं, ठीक आहे, काय पण हा कामाला होता त्यांच्यात, त्याला दिलं. काय पार्टीसाठी योगदान ज्याचं ॲफिडेट नाही, सदस्य नोंदणी नाही, काय लोकसभा निवडणूक लढवणार असं तुमचा दावा आहे. तर यापूर्वी काही निवडणुका लढवल्या इचलकरंजी विधानसभा. माझं डिपॉझिट जप्त झालंय, तुमचा लेख वाचलाय मी, आणि असं का करताय? प्रश्न आहे का? लेख आहे तो, त्याचा मुद्दा वेगळा आहे तो, की तुम्ही इचलकरंजी विधानसभा लढवले, उपरीमध्ये थेट नगराध्यक्ष निवडले, त्या निवडणुकीचं तुम्ही काय विश्लेषण करताय? ऐका साहेब सांगतो. इथले महेश जाधव माहिती आहेत ना तुम्हाला, भाजपचे. पहिला नगरपालिकेला किती मतं पडली, ती नंतर किती पडली. प्रत्येक निवडणुकीची सिच्युएशन लिपारे साहेब वेगवेगळी असते, प्रत्येक इलेक्शनची. सातत्यानं आता या परिस्थितीमध्ये उद्धवजींची सहानुभूती किती प्रचंड आहे. मुरलीदादा गौण आहे, दगड उभा करा, इंडिया आघाडीत निवडून येणार, ही परिस्थिती निर्माण झालेली आत्ता आहे. वेगवेगळ्या असते. मी तुमच्या मताची सहमत आहे. माझी नगरपालिकेत लायकी नव्हती, विधानसभेत लायकी नव्हती, मी लेख वाचलाय तुमचा, काय परंतु प्रत्येक निवडणुकीत पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा, लोकसभा वेगवेगळे असते. लोक ठरवतील ना, परत डिपॉझिट करायचं तर करतील, काय त्याला विषय. म्हणून काय आम्ही मागू नये का साहेब सांगा? बघा, 4 वर्ष 11 महिने 15 दिवस नुसतं धगधग करायची, आणि शेवटच्या 15 दिवस दुसऱ्याला उरावर घेतला. काय बरं, समजा घेतला धैर्यशील मानेसारखा, उपयोग काय झाला पक्षाला सांगा? राजू शेट्टी घेतला, काय पार्टीला उपयोग झाला 2014ला? बरोबर आहे ना माझं? तुमचं बरोबर आहे, माझी लायकी नाही निवडणूक लढवायची, असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला? तुम्ही काय विश्लेषण करताय ते बघायचं. मुळात असं आहे की इंडिया आघाडीकडून उमेदवार कोण हे अजून ठरायचं आहे. हे ठरायचं असताना अशा प्रकारे जाहीर भूमिका घेतल्यानंतर पक्षश्रेष्ठींना ते पटलं नाही का? साहेब उद्धव ठाकरेंच्यावर थेट नाही, ऐका जरा, मी परत माझी व्हिडिओ चेक करून बघा तुम्ही. मी मागितलंय त्यांच्याकडं पक्षश्रेष्ठी, म्हणजे मागायचंच नाही, काय मागितलंय. माझा विचार व्हावा. राजू शेट्टी आपल्याला 2014ला फसवलाय, त्याला नको साहेब, त्याला नको. माझा विचार व्हावा एवढं. ठीक आहे, तुम्ही बोलून घ्या, सांगा आम्हाला मुरली थांब असा आहे तसा आहे, काय डायरेक्टच. माझी प्रेस तरी पूर्ण ऐकायची, त्यानंतर तुम्ही स्टेटमेंट करा. साहेब, अंदर की बात अलग है, बाहर की बात अलग है. काय नेमकं तुमच्यावर पोहोचले? मी नाही, त्याचा वा कोण राजू शेट्टींनी हे स्टेटमेंट केलेलं आहे. मुरलीधर माझे चांगले मित्र आहेत, त्यांना वाईट वाटायचे कारणच नाही. साहेब, जवळपास राजू शेट्टी आहेत, हीच अंदर की बात आहे, दुसरं काय नाही. इंडिया कोण शिवसेना एकमेव माणूस ठरवणार नाही, कारण राष्ट्रवादी जागा आहे, त्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मतं तिकडे त्या ठिकाणी मोठी आहेत. त्या सगळ्यांचा निर्णय जर असेल
तर मग मुरलीधर जाधवांना ऑब्जेक्शन घेण्याची गरज काय? सर बोलून घेऊन सांगा की समजून बोलून घेऊन सांगा बाबा मुरली असं आहे थांबा लागतंय, भाजपच्या विरुद्ध लढायचं आहे, आपल्याला काय तर करायचं आहे, सांगा ना. पण इतक्या वर्षाचा त्याग लगेच 5 मिनिटात डाऊन कर, बरं एकच दिवस गॅप. 9 आणि 10 तारखेला आदित्य ठाकरेंचा दौरा. हो नक्की यशस्वी करणार सभा, काय दौरा यशस्वी होणार, काय अडचण नाही. म्हणजे पक्षातून हकलपट्टी केल्यानंतर हे तुम्ही पक्षातून आत्ताच तर तुम्ही म्हटला दीपकराव शिवसैनिक अजून आहात, मग शिवसैनिक म्हणून आंदोलन मोर्चे बी केले, ते आई पुढे करणार आहे. मुरलीधर जाधव यांची स्पष्टता दिसत नाहीये. तुम्ही पत्रकार बैठक घेताय, बळव्यांच्या बद्दल बोलताय, सुषमा अंधारे असतील किंवा दुसरे नेते आहेत त्याच्याबद्दल बोलताय. तुम्ही नेमकं काय करणार आहात? इथून पुढे शिवसैनिक म्हणूनच राहणार आहे का? हा शिवसैनिक म्हणून राहणार. 2 शिवसैनिक आहेत. दोन शिवसेना आहेत, त्यात 2 शिवसैनिक. तुम्ही कुठले शिवसैनिक म्हणून राहणार आहात ते सांगा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक म्हणून बोलवलं तर काम करायचं, नाही निवांत जेवढं जमल तेवढं आपलं. या बातम्यांसह आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत धन्यवाद. बघत राहा जागर जनस्थान.